विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जबरदस्त इम्प्रूव्हमेंट झालेली आहे मुलांच्या मध्ये. मी तुम्हाला सांगू का, गेली 23 वर्ष शिकवतोय. 23 वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडं आणि या अनुभवातून सांगतो, या वर्षीची बॅच दी बेस्ट आहे. का? तर आत्ताच मी तुम्हाला सांगतो, की 2 मार्चला पहिली फुल लेंथ टेस्ट झाली. 2 मार्चला पहिली फुल लेंथ टेस्ट झाली. 9 मार्चला दुसरी फुल लेंथ टेस्ट झालेली आहे. आणि मला सांगायचं आहे काय ते नीट लक्ष द्या. बघा मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, क्लिअरली बघा. आणि माझं ते चॅलेंज आहे. मी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे. कोणतं? माझ्याकडे एक स्टुडंट आहे. त्याला पहिल्या टेस्टमध्ये 200 पैकी 7 मार्क मिळाले होते. फक्त 7 मार्क मिळाले होते. पण कालच्या फुल लेंथ टेस्टमध्ये त्याला 200 पैकी 20 मार्क पडलेत. तुम्ही म्हणाल, "सर कुठे एवढे मार्क आहेत?" पण इम्प्रूव्हमेंट आहे आणि ती जबरदस्त इम्प्रूव्हमेंट आहे. मी तुम्हाला सांगतो 9 मार्चला जो पेपर झाला, ओके, म्हणजे रविवारी जो पेपर झाला फुल लेंथ टेस्ट, त्याचं एनालिसिस मी सगळ्यांना करून दिलंय ऑफलाईन क्लासमध्ये आणि YouTubeवर पण मी आज दिवसभरात तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. मी तुम्हाला सांगू का, हा जो ग्रोथ रेट आहे ना, माझं चॅलेंज आहे की मला याला 100 पर्सेंटाइल पर्यंत पोहोचवायचंय. हां, टार्गेट हे आहे माझं. कालच्या टेस्टमध्ये 160 क्रॉस करणारी सुद्धा मुलं आहेत, 150च्या क्रॉस करणारी मुलं आहेत, 140 आहेत, 120 वाली आहेत. मला त्यांची काळजी वाटत नाहीये, कारण ते रिझल्ट लावणार आहेत. म्हणजे मागं पडलेत ना, त्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे, हे माझं पहिलं काम आहे लक्षात घ्या. आणि मी खुश आहे. इम्प्रूव्हमेंट आहे. पण सुरुवातीला या स्टुडंटचं काय होतं, "सर अजून स्कोर इम्प्रूव्ह होत नाहीये. काय करू मला समजत नाहीये." ड्रॉपर स्टुडंट आहे. मग घरातल्यांनी किती तणाव घेतला असेल, पण नाही, तणाव हा शब्दच डिक्शनरीत आणायचा नाही इथनं पुढं. इम्प्रूव्हमेंट आहे ना, अजून होणार आहे, अजून होणार आहे. दर आठवड्याला फुल लेंथ टेस्ट द्यायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो, असे पण नमुने आहेत, 2 फुल लेंथ टेस्ट झाले, अजून एक पण दिली नाही. रिझन? अजून अभ्यास झाला नाही, अजून अभ्यास झाला नाही. कधी व्हायचा अभ्यास? माझं ऐका. फुल लेंथ टेस्ट दिली पाहिजे हे लक्षात घ्या. ओके. पण थांबा. आता व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा काय करतोय, मी इम्प्रूव्हमेंट बद्दल बोलणार आहे. अजून काय केलं पाहिजे ते बोलणार आहे. पण अजून इम्प्रूव्हमेंट काय सांगतो. लास्ट इयर माझ्या क्रॅश कोर्समध्ये एवढ्या फुल लेंथ टेस्ट नव्हत्या झाल्या बरं का. इतक्या लवकर सुरुवात नव्हती झाली. माझ्याकडून उशीर झाला होता. ओके. पण यावर्षी सुरुवातीलाच 2 आहेत. म्हणजे मार्च महिन्यातल्या 4 फुल लेंथ 4 ते 5 होतील. मार्च महिन्यात 4 ते 5 होतील. 2 तर झालेतच ऑलरेडी. एप्रिलमध्ये मात्र मला सांगतो 5-6 एप्रिलपर्यंत सिलेबस एंड होईल आणि 6 एप्रिल नंतर अगदी 15 एप्रिलपर्यंत डेली डेली फुल लेंथ टेस्ट होणार. रोज एक फुल लेंथ टेस्ट होणार. मग मला सांगा आणि हो, आज मी बोललोय म्हणजे बोललोय. दुपारपर्यंत तुम्हाला ना वेक्टरचा पी-वाय-क्यूचा एक व्हिडिओ तयार करून द्यायचा आहे आणि मला द्यायचा आहे तुम्हाला क्वेश्चन पेपरवरून अभ्यास कसा करायचा, त्याचं एनालिसिस कसं करायचं हे शिकवणार आहे मी लक्षात घ्या दुपारच्या सेशनमध्ये. पण चला शेड्यूल देतो पहिल्यांदा मी. तर शेड्यूलमध्ये तुम्ही लक्षात घ्या, की प्रचंड हार्ड करावं लागणार आहे. आज स्ट्रक्चर ऑफ एटम 12th स्टँडर्ड. ओके. सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री 11th स्टँडर्ड आणि वेक्टर पी-वाय-क्यू दुपारी. वेक्टर पी-वाय-क्यू मोस्ट इम्पोर्टंट आहे. वेक्टरचा पी-वाय-क्यूचा व्हिडिओ अर्ध्या तासाचा असेल, पण तो तिसरा पार्ट आहे. पहिले 2 पार्ट झालेत. म्हणजे व्हिडिओ लेक्चरमध्ये 20, 30, 40 न्यूमेरिकल्स घेतलेत. म्हणजे जवळ-जवळ 60-70 न्यूमेरिकल्स मी वेक्टरचे घेतलेत. मग थांबायचं का? बिलकुल नाहीये. मी पुन्हा पण देत राहणार आहे. वेक्टर, लाईन, प्लेन मिळून 10 प्रश्न सुद्धा मी काही-काही शिफ्टमध्ये बघितलेत. 20% ती हे आणि एक सारखीच आहेत, एकमेकांशी रिलेटेडच टॉपिक आहेत वेक्टर, लाईन, प्लेन समजूया आपण हां. आता हे 10 मार्च झालं. 11 मार्चला मोशन इन प्लेन, केमिकल कायनेटिक्स आणि सर्कल. तर एवढे व्हिडिओज बघायचे. डाटा जास्त लागतोय. देतील घरातले तुम्हाला. वेळ काढावा लागेल आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय माहितीये का? की आज स्ट्रक्चर ऑफ एटम आणि बेसिक प्रिन्सिपल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आज 2 टेस्टच्या आहेत. 2 टेस्ट आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पण त्या टेस्ट द्यायच्या आहेत. सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. या प्रकारे म्हणूया आपण सांगतो. आठवड्यात किती टॉपिक होणार आहे त्याचं पण डिस्कशन करूया. पण टेस्टच्या बाबतीत माझ्या लक्षात आलंय, की मी खूप खुश आहे, की या वर्षीपासून मी 10 मार्काच्या टेस्ट फक्त द्यायला लागलोय. सिरियसली. टॉपिक तर सगळा करावा लागतोय. 10 मार्काचे टेस्ट 15 मिनिटात फिनिश होतायत. वेळ लागत नाहीये, पण अभ्यास तर करावा लागतोय. म्हणजे माझं म्हणणं काय, की 20 प्रश्न, 30 प्रश्न, 40 प्रश्न, 50 प्रश्नाच्या टेस्ट दिल्या ना, तेवढा वेळ पण द्यावा लागणार आहे. ओके. त्यात काय होतं माहितीये का, मग मुलांच्याकडं वेळ कमी आहे मला मान्य आहे. म्हणजे तुम्हाला बघा 10 मार्कला 2 टेस्ट आहेत. 10-10 मार्काच्या सिंपल द्या ना टेस्ट, द्या. मी तुम्हाला सांगतो. मला ना भेटायला ना एक मुलगा आला होता.
कोकणातून आला होता. तर भेटून त्याला जायचं होतं. मग ऑब्व्हियसली लांबून आला होता. एक दिवशी त्याला माझ्याकडे मुक्काम करावा लागला. सांगतो काय झालं, कदाचित मी अगोदर सांगितलं असेल, ते रिपीट होईल. मी काय झालं सांगतो. आला होता, बोलणं झालं, प्लॅन ठरला, कसं काय हे सगळं झालं, ठीक आहे. आणि 9:00-9:30 वाजता तो म्हटला, की "सर मी आता प्रवासातून थकलोय, मी जरा रेस्ट घेतो." मग तो रूमवरती झोपायला गेला. ओके. त्यानं काय सांगितलं बघा, तो झोपायचा प्रयत्न करत होता. झोप नव्हती आली, तरी लोळत होता. पण थोड्या वेळानं क्लासमधला एक सोहम नावाचा मुलगा त्याच्या रूममध्ये गेला आणि त्याला त्याला रिक्वेस्ट केली, की "अरे, मी जरा थोड्या वेळासाठी लाईट लावतोय. मला जरा टेस्ट द्यायची टेस्ट दिली, की मी जातो. तुला डिस्टर्ब होईल थोडंसं." त्यानं टेस्ट दिली. त्यानंतर पार्थ भोसले नावाचा स्टुडंट आला. त्यानं पण टेस्ट दिली. हे बघितल्यानंतर त्याला झोप कुठं आली होती. तो पहिला उठला. त्यानं रिव्हिजन केली आणि टेस्ट दिली. चांगला स्कोर पण आला. मग त्यानं मला सांगितलं, "घरी सर मी टेस्ट देतच नव्हतो. सारखं वाटायचं, की अभ्यास नाही झाला, अभ्यास नाही झाला." म्हणजे काय होतं तुमच्या लक्षात आलं का, की तुम्ही ना सतत मोटिव्हेट राहायला पाहिजे. ग्रुप तयार करा. तुमचा चांगला ग्रुप तयार करा. टेस्ट द्या. चांगले मित्र असतील, तर तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होणार. पण तुझं बी राहू दे, मी बी नाही दिली, ठीक आहे, मी बी नाही दिली, असले नकोय. टेस्टकडे वळा लक्षात घ्या. 11 तारखेला पुन्हा 3 टेस्ट आहेत 11 तारखेला. सायकलवरती टेस्ट आहे, केमिकल कायनेटिक्स आहे. हे माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. मोशन इन प्लेन वरती ठीक आहे, एक क्वेशन येतो. मोठे खूप फिजिक्स म्हटलं ना, आता बघा मी काही वेळेस काय प्लॅन करतो. आता समजा 200 पैकी त्या स्टुडंटला 28च पडलेत. सरळ-सरळ त्याला मी काय सांगेन 11 तारखेला माहिती का, मोशन इन प्लेन राहू दे, पण ह्याच्यातले 3 मार्क मला पाहिजेत. सर्कल पण एक वेळ नुसते फॉर्म्युले कर म्हणेन, पण आजचं टार्गेट हे असेल. म्हणजे तुम्हाला पण तेच करायचंय, की हे तिन्हीचे तिन्ही टॉपिक करताना प्रायोरिटी द्या, की तुम्हाला सांगू का, केमिस्ट्रीला जबरदस्त प्रायोरिटी द्या. पण कॉम्प्लेक्स नंबर इंजिनिअरिंगला आहे. डी मॉरिस थेरम त्यातला जो आहे ना पार्ट, ते सगळं कॉम्प्लेक्स नंबर हा इंजिनिअरिंगला टॉपिक आहे. मग तो केला पाहिजे. सोपं आहे. सेमीकंडक्टर 12th स्टँडर्डचं सोपं आहे. अल्फा, बीटा त्याचे न्यूमेरिकल्स ईझी आहे. मग तुम्ही आता मी काय म्हणतोय, असं हे एक्सप्लेनेशन मी जे देतोय ना, ते राहू दे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. क्रॅश कोर्सचं हे शेड्यूल आहे. ऑब्व्हियसली 16 मार्चला तिसरी फुल लेंग्थ टेस्ट असणार आहे. आता माझ्या एका स्टुडंटला पहिल्या टेस्टमध्ये 126 होते आणि दुसऱ्या टेस्टमध्ये 120 आहेत. काल WhatsAppला मेसेज की सर डिमोटिव्हेट झाल्यासारखं फील होतंय. ओके. डिमोटिव्हेट झाल्यासारखं फील होतंय. वाढला पाहिजे होता स्कोर, कमी झाला. कमी नाहीये, तो कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे. तुम्हाला सांगतो. टॉलरन्स माहितीये का तुम्हाला? टॉलरन्स हा शब्द नाही ऐकला. ठीक आहे, करंट इलेक्ट्रिसिटी 11th स्टँडर्डचा सिलेबसमध्ये नाहीये सी पण तिथं रजिस्टरला कलर कोड होते का? बी रॉय, जी ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ असलं काय आठवलं का? टॉलरन्स. +-5% +-10% +-20% असा टॉलरन्स असतो. हा टॉलरन्सच आहे रे. तिचा स्कोर ना 125 च्या दरम्यान आहे. कमी होतोय, जास्त होतोय, प्लस मायनस ओके. मग मी काय केलं, तिला एनालिसिस स्टुडंट आहे, मुलगी आहे. तिला एनालिसिस करायला सांगितलं. त्यानंतर मी सांगतो, तिचा अजून रिपोर्ट मला यायचंय. मी स्वतःहून त्याचं एनालिसिस केलंय त्या पेपरचं. मला सांगतो 30 मार्काचे क्वेश्चन हे इतके सोपे होते तिच्याकडून एकतर अटेम्प्ट झाले नाहीत किंवा चुकले. मग मला सांगा जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे आता नेक्स्ट टेस्टला. मग आता ऑब्व्हियसली की प्रत्येकाचं एनालिसिस मी देऊ शकत नाही. मग मी एक कॉमन व्हिडिओ बनवणार दुपारी. व्हिडिओची वाट बघा. तुम्हाला मी केमिस्ट्रीचं एनालिसिस करून देणार आहे आणि टेस्ट झाल्यानंतर अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला मी शिकवणार आहे लक्षात घ्या. ओके. मग क्रॅश कोर्सचं शेड्यूल तर आता YouTubeवर दिलेलं आहे. ओके. हे सेम आपल्या ॲपमध्ये अनाउन्समेंट नावाचा सेक्शन असतो त्याच्यात तुम्ही चेक करा बरं का. म्हणजे ज्यांनी फक्त फिजिक्सचा कोर्स घेतलाय ना, त्यांना 10 तारखेला स्ट्रक्चर ऑफ एटम करायचा आहे. 11 तारखेला मोशन इन प्लेन करायचं आहे. हे ओळीनं करायचं आहे. ज्यांच्याकडे फक्त केमिस्ट्रीचा कोर्स आहे, त्यांना केमिस्ट्री टॉपिक करायचे आहेत. ज्यांच्याकडे फक्त मॅथ्सचा कोर्स आहे, ते मॅथ्सचे टॉपिक करतील. ज्यांच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्रीचा कोर्स आहे, ऑब्व्हियसली त्यांना 2-2 टॉपिक करायचे आहेत. करायचेच आहेत. करायचेच आहेत. बरं सर आम्ही तुमचा कोर्स घेतलेला नाहीये. आम्ही दुसऱ्या सरांचा कोर्स घेतलाय. ओके. मला माहित आहे YouTubeवर जे बेस्ट आहे ते तुम्ही घेणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. मी खुश आहे. मला जास्तीत जास्त मुलं ऑनलाईनकडेच हवी आहेत. ऑनलाईनकडेच हवी आहेत आणि माझं एक म्हणणं आहे, पालकांना पण सांगतोय बघा, लास्ट मोमेंटला 100% मुलं ऑनलाईनकडे शिफ्ट होतात. ही रिॲलिटी आहे बरं का लक्षात घ्या. वर्षभर ऑफलाईन चालतो 2-2 वर्ष. शेवटी परत ऑनलाईन आहे की नाही? पण मुद्दा काय होता, की माझ्याकडे तुमचा कोर्स नाहीये. मग मी काय केलं पाहिजे? माझं एकच म्हणणं आहे, की तुम्ही आता ॲट एनी कॉस्ट दिवसाचे 3 टॉपिक केले पाहिजे. ऑब्व्हियसली फिजिक्ससाठी तुम्ही आर-जी सरांच्याकडे असणार आहे मला माहिती आहे. ओके. मग आर-जी सरांच्याकडे तुम्ही असाल तर सर डेली एक टॉपिक घेत असणार आहेत.
मग तुमच्याकडे केमिस्ट्रीचा कुठला कोर्स आहे बघा, तुमच्याकडे मॅथ्सचा कुठला कोर्स आहे बघा. मग ते पण घेत असणार आहेत. ओके, झाले की 3 टॉपिक. काही जण लाईव्ह घेत असतील. ओके, आवडतं मुलांना लाईव्ह तर ओके, नो डाउट. तुम्हाला आवडतंय तुम्ही करा, पण मला हे फिनिश करून द्या. आणि त्याच्यावर तुम्हाला टेस्ट द्यायचेच आहेत. ओके, स्वतःहून टेस्ट जनरेट करा. एक्झाम गोल आहे ना, टॉपिकचं नाव टाका, क्वेशन नंबर सिलेक्ट करा, टायमिंग सिलेक्ट करा, द्या की टेस्ट. टेस्ट शिवाय काहीही होणार नाहीये. ओके, काहीही होणार नाहीये. जसं बोर्डच्या वेळेस आय-एम-पी क्वेशन असतात. सगळ्या गोष्टी असतात. सीईटीला तसं काही नाहीये. कुठला हायर वेटेज टॉपिक नाहीये. तुम्हाला सगळंच करावं लागणार आहे लक्षात घ्या. मग हे झालं का? बरं चला आता मेन मुद्द्यावर येऊया. आपण मेन मुद्द्यावर थोडंसं येऊया. ह्याला शांत करा. तुमचं मन. हां, सिरियसली त्याच्यावर कंट्रोल ठेवा. दाबून ठेवा. हे जे आहे ना, हे तुम्हाला ना कधी-कधी ना बऱ्याच वेळा ना चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतं. हां, ट्राय करून बघतोय. राहू दे की, करू की नंतर अभ्यास. आता रेस्ट घेऊ ना. मॅच बघू ना. सेलिब्रेशन. तुम्हाला मी सांगतो, आनंद आहे. काल फायनल जिंकली. पण मी तुम्हाला सांगू का? पण जिंकली ठीक आहे. नंतर आय-पी-एल सुरू होईल किंवा ह्या गोष्टी सगळ्या होतील. पण मला सांगा, आता त्या गोष्टीला वेळ होता का आपल्याकडं? नाही ना. मग ज्यांनी मॅच नाही बघितली त्यांचं मनापासून अभिनंदन. पण ज्यांनी पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत मॅच बघितली ना, त्यांच्यावर ओरडणार नाहीये मी बाळांनो. पण तुम्ही चुकलात हे लक्षात घ्या. तुम्ही चुकलाय. तुम्ही वेळ तो वाया गेलेला आहे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. मला खूप आवडतं क्रिकेट. मला खेळायला पण आवडतं खूप क्रिकेट. बघायला पण खूप आवडतं. पण काल मी मॅच बघितली का? नाहीये. माझी काही कामं होती ती इम्पोर्टंट होती मॅचपेक्षा. मी त्याला प्राधान्य दिलं. मग तुम्हाला पण ते प्रायोरिटी द्यायची आहे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, जो 200 पैकी 7 मार्क असणारा मुलगा, एवढ्या तणावात होता म्हणूया आपण. आता बऱ्यापैकी मी त्याला गॅरंटीज दिले म्हणजे करून घ्यायचंच आहे त्याच्याकडून. मग मला ना तुमच्या सगळ्यांच्यात ग्रोथ हवी आहे. ओके, त्यासाठी टेस्ट द्यावे लागतील. शेड्यूल फॉलो करावं लागेल. शेड्यूलमध्ये एखादा टॉपिक स्किप तर स्किप करावं लागेल. पण केमिस्ट्री करायचं नाही स्किप फिजिक्स लेंदी आहे. फिजिक्स अवघड वाटतं मुलांना. ठीक आहे, मी थोडासा एखादा टॉपिक स्किप करेन. फॉर्म्युला लिस्ट तयार करेन हां. ओके, फॉर्म्युला लिस्ट तयार नक्की करेन लक्षात घ्या आणि निदान मी तुम्हाला क्लिअरली सांगतो फिजिक्समध्ये पण 10 ते 20 प्रश्न फॉर्म्युला बेस्ड असतात. ओके. बरं अजून एक. मी 2 तारखेला, 9 तारखेला, 16 तारखेला आणि अजून पुढे त्या महिन्यात जेवढ्या होतील तेवढ्या एप्रिलमध्ये मी फुल लेंथ टेस्ट देणारच आहे. पण त्याच बरोबर मी काय सांगतोय, तुम्ही YouTubeवर अजून बरेच जण असतील, की जे फुल लेंथ टेस्ट देतील. फ्री असतील, देऊन टाका. ओके. हां, पण माझं काय म्हणणं आहे, कोणी जर टेस्ट सीरीज लॉन्च केली असेल आणि तुमच्याकडे तसा वेळ असेल, टेस्ट सीरीज घ्यायला काहीही हरकत नाहीये. माझ्या भावाला मी तुम्हाला सांगतो, की सी-ई-टीमध्ये त्याला 200 पैकी 196 मार्क होते. ओके. हे कधी फार पूर्वी म्हणूया, त्याला तर 15 वर्ष झाले असतील, 10-15 वर्ष झाले असतील. त्यावेळेस हे YouTube होतं का? नाही. ऑनलाईन ॲप्लिकेशन तर सोडून द्या. अरे Android फोन लोकांच्याकडे नव्हते त्या काळात. नव्हते. Nokiaचे बटनाचे फोन वगैरे होते. मग त्या काळात मला अजून आठवतंय एक टेस्ट सीरीज होती. ओके. 10 पेपर का 20 पेपर होते. पण फी त्याची ₹8,000-9,000 हां. वर्षभराची फी तर विचारूच नका. मग तुलनेत 400-500 ला तुम्हाला टेस्ट सीरीज मिळत असेल, पण जेन्युइन पाहिजे हां. नाहीतर बऱ्याच वेळा बघितलंय मी, काही जण टेस्ट पेपर काढतात. ओके. काही जण तर मी असे पण बघितलेत YouTubeवर कुठलंतरी टेक्स्ट बुक असतं, त्यातले काहीतरी क्वेशन पेपर आहेत तसे उचललेले असतात कॉपी पेस्ट. नकोय. ते नको आहे तुम्हाला. माझं म्हणणं काय मग? एक्झाम गोल. ओके. एक्झाम गोलवर पेपर आहेत. पण एक्झाम गोलचा एक प्रॉब्लेम आहे बरं का, की तो फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे पेपर ना, ते टायमिंग असं वेगळं-वेगळं नाहीये बरं का. मी बघतो ना एक्झाम गोलवर, मी बघितलं पहिल्यांदा डायरेक्टली मॅथ्स घेतलं होतं मुलांना. म्हटलं, "अरे असं कसं?" "नाही सर, कुठलाही पेपर आपण देऊ शकतोय." नाही. मनावर कंट्रोल ठेवा ना, प्रामाणिकपणा ठेवा ना. तुम्ही 1.5 तास याला वेळ द्या. 1.5 तास झाल्यावर अलार्म लावा 1.5 तासाचा आणि 1.5 तासानंतरच मॅथ्सकडे जावा. प्रामाणिकपणा हवा आहे, किती येतंय, काय केलंय, हे बघितलं पाहिजे ना आपल्याला. मुद्दे लक्षात येतायत ना तुमच्या? मी काय सांगतोय ते कळतंय ना तुम्हाला? नक्की कळतंय ना? काय मला मनापासून सांगायचंय माहितीये का? की टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट. बरं मी सकाळपासून म्हणजे आज दिवसभर एवढा एक्साइटेड मोडमध्ये आहे, कारण मला दिसलेली आहे जबरदस्त इम्प्रूव्हमेंट. हो, खूप इम्प्रूव्हमेंट आहे. माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. गेल्या वर्षीपेक्षा टेस्ट जास्त होणार आहेत. एनालिसिस होणार आहे. रिझल्ट लागणार आहे. मग काय पाहिजे? पण वाईट वाटतंय मला, की अजून काही मुलं आहेत, जी तणाव घेतायत, टेस्ट देत नाहीयेत. नुकसान दिसतंय मला. काय करू या मुलांसाठी असा प्रश्न पडतो. कोणत्या गोष्टीमुळे हे ऐकतील माझं? मी तुम्हाला सांगू का क्लिअरली?
की तुम्ही मला फॉलो करा. मी सांगतोय ते ऐका. टेस्ट द्या. स्वतःला शांत करा. नोट्स बनवा. ओके. रायटिंग वरती फोकस करा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन शिका या स्टेजला तरी. काही अवघड नाहीये. नेक्स्ट इयर इंजिनिअरिंग तर कॅल्क्युलेटर असणार आहे. त्यामुळे काय तोही मुद्दा काही नाहीये. मग आता माझ्यात जशी एनर्जी आलेली आहे ना, तुमच्या सगळ्यांच्यात मला बघायची आहे. आज दिवसभर, आजपासून रोज 3 टॉपिक, डेली 3 टॉपिक. मी तुम्हाला सांगतो हा स्कोर नेक्स्ट मला काय म्हणायचंय 90-100 कडे न्यायचा नाहीये नेक्स्ट टेस्टमध्ये. न्यायचा नाही म्हणजे गेलाच पाहिजे. पण मला माहिती आहे हा 60 प्लस कडे जाणार आहे. म्हणजे आठवडाभर कुतवणार आहे मी तसं, करून घेणार आहे. हां, मग 60 प्लस, 70 प्लस, 80 प्लस, 90 प्लस गेला की झालं की टार्गेट अचीव्ह होणार आहे. पण तेच जर नाही मी गिव्ह अप करतोय, मला आता बास, मला जमणार नाही, हे सोडून देतो मी. मग झालं रिव्हर्स नाही ह्याच्यापेक्षा खाली येणार ना. हो, एक्झाममध्ये 4 अवघड प्रश्न दिसल्यानंतर जो मुलगा स्टेबल राहू शकतो ना, तोच पुढे जाणार आहे लक्षात ठेवा. पण 2 अवघड प्रश्न दिसले की कॉन्फिडन्स गळाटलेली मुलं असणार आहेत ना, काहीच उपयोग होणार नाही आत्ताच लक्षात ठेवायचं. ओके. कुठल्याही अडचणीला कधीही घाबरायचं नाहीये. त्याला सामोरं यायचं मी नेहमी सांगतोय तुम्हाला. माझं ऐकायचं म्हणजे ऐकायचंय. बरं ठीक आहे. आता व्हिडिओ थांबवतोय इथं मी. खुश आहे मी. करतोय आपण अभ्यास. करताय तुम्ही अभ्यास. ऑल द बेस्ट.